श्री गुरुदेव, मी प्रतीक्षा राऊत आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहेत उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर या दिंडीतून। आपण पाहत आहात वसुंधरा पायदिंडी 2024 जी निघाली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथील मोगाव झिलपीवरून दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी। आज दिनांक 18 सप्टेंबर 2024 आणि आज या वसुंधरा पायदिंडीचा 6वा दिवस। चला तर मग आपण पण या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी होऊया। सूर्यनारायणाचे आगमन झाले आणि आजच्या दिवसाची मंगलमय पहाट झाली। दाही दिशा जणू उजळून निघाल्या श्रींच्या दिव्य पादुकांनी। मुक्कामाच्या ठिकाणी आज प्रातःकाळी काकड आरती संपन्न झाली व पुरोहितांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले। ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले श्री व सौ शोभा रामदास तडस यांना। तुझी
महंता तुझी योगी राया। दर्शनास स्वामी तुमच्या भक्त आतुर झाले, स्पर्श होता तव चरणांचा सुवर्णाची झाले। सद्गुरु स्वामी तुझ्या कृपेची असोक शिरी सावली, पालखीत चालली गुरु नरेंद्र माऊली। परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना विविध रंगीत फुलांच्या सजलेल्या मनमोहक अशा रथात विराजमान केले गेले आणि सकाळच्या चहा पाण्यानंतर या वसुंधरा पायदिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले। या वसुंधरा पायदिंडीच्या यात्रिकींचे एकसारखे पोशाख, त्यावर पर्यावरण संरक्षणाचे संदेश, हातात निरनिराळ्या रंगाचे झेंडे, मुखातून गुरुमाऊलींचं गजर, टाळ, चिपळ्या, मृदुंगाच्या तालात रस्त्याच्या एका बाजूने शिस्तबद्ध पद्धतीने पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करत हे यात्रिकी निघाले आहेत श्री क्षेत्र नाणीजधामच्या दिशेला। नुसत्या पायाने चालतो त्याला प्रवास म्हणता येईल, हृदयाने चालतो त्याला यात्रा म्हणता येईल, पण वारीमध्ये शरीरानं, हृदयानं आणि पायानं एकत्र होऊन देहभान हरवून हे यात्रिकी निघाले आहेत आपल्या सद्गुरूंना भेटायला। दिंडीमध्ये कायिक तप, मानसिक तप आणि वाचिक तप हे तिन्ही तप घडत आहेत। पायाने पायी चालणे हे कायिक तप, वाचिक तप भगवंताचं नामचिंतन करत राहणे आणि मानसिक तप म्हणजे सतत जगद्गुरु श्रींचं ध्यान मनाला लावून ठेवणे।
परमपूज्य जगद्गुरू श्रींना त्यांचे भक्त प्रेमाने माऊली म्हणून हाक देतात, कारण त्या भक्तांसाठी माऊली त्यांचं सर्वस्व आहे. तीच त्यांची आई आणि पिता देखील तीच आहे. माऊलींचं नाव मुखातून निघालं की भक्त गहिवरतो. जसं पुंडलिकाच्या भेटीसाठी क्षीरसागराहून स्वेच्छेने आलेला पांडुरंग कटेवर हात ठेवून 28 युगे उभा आहे, तसंच या यात्रिकींचे विठ्ठल म्हणजे परमपूज्य जगद्गुरू श्री. विश्वाच्या उद्धारासाठी निर्गुण परब्रह्म साक्षात सगुण माऊलींच्या रूपात अवतरित झाले. निर्गुण निरामय संचले, गुणातीत रूपा आले, परात परते सगुण झाले, उभे टाकले विठेवरी. माऊली म्हणजेच मंगलाचे धाम, त्याच विश्रांती आणि विश्राम. कैवल्याचा गाभा आणि मुनिजनांचा मोक्षही त्याच, लक्ष्मीचा भरताही त्याच, विश्वाचा पोषण करत्याही केवळ माऊलीच, म्हणजेच परमपूज्य जगद्गुरू श्री. संतांमुळेच देव भक्तवत्सल झाला. भक्तांकडून धन वित्त न मागता तो केवळ नामस्मरण व भक्ती मागतोय. आणि म्हणूनच हे यात्रिकी एका तालात गजर करत चालले आहे. नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे ग्रीन स्टार सेलिब्रेशन हॉल, बाबुळगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा या ठिकाणी. सर्वच यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठीही
अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. आजच्या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत सौ शोभा दशरथ उत्तरवाड. नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. हरितगृह वायूंचे म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसचे वाढलेले प्रमाण त्याला कारणीभूत आहे. या वायूंमध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ओझोन, क्लोरोफ्लोरोकार्बन इत्यादींचा समावेश आहे. मागील काही दशकातील तापमानवाढ पाहिला तर या वाढीला मानवी कृतीच कारणीभूत असून पृथ्वीच्या नैसर्गिक हरितगृह परिणामाची तीव्रताही मानवी कृतींमध्ये वाढली आहे. तसेच या परिणामाला इतर नैसर्गिक घटना देखील कारणीभूत आहे. सूर्यप्रकाश, वायू आणि धुलीकरण यांच्यातील गुंतागुंतीच्या क्रियांमुळे हा परिणाम घडत असतो. जागतिक तापमान वाढीला जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि वृक्षतोड या दोन प्रमुख बाबी कारणीभूत असतात. जागतिक तापमान वाढीचे होणारे परिणाम हानिकारक असून त्यामुळे सजीवांचे अधिवास धोक्यात येऊ शकते. नवीन अधिवासाच्या शोधात प्राण्यांचे स्थलांतर होऊ शकते. हवामानाच्या स्वरूपात बदल होऊन पूर आणि हानिकारक वादळे येऊ शकतात. पृथ्वीच्या ध्रुवांवरील बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होऊ शकते आणि सजीवांच्या काही जाती लुप्त देखील होऊ शकतात. तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता. श्री गुरुदेव, आपल्यासोबत काही दर्शनार्थी जुळलेले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. तर दादा, तुम्ही वसुंधरा पायदिंडी बघत चालले आहेत. तुम्हाला कुठली गोष्ट या दिंडीची आकर्षित करणारी होती? तुझी नमस्कार सर्वांना. मी पहिल्यांदाच आपल्या आयुष्यात एवढी सुंदर आणि एवढी लांब दिंडी बघितली आहे. आणखी दिंडी पाहून असं वाटलं मला की अशी दिंडी नेहमी निघावी ज्यांनी तरुण लोकांना आकर्षित करेल आपल्यासमोर. आणि या दिंडीमध्ये मी हेही बघितलं की सर्व बरोबर रांगेशीर चाललेले आहे. कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिकचं नियमचं उल्लंघन न करता, कोणाला रस्त्यांनी गाडी जाताना त्याला त्रास न होता बरोबर सरळ रांगेशीर बरोबर 2-4 रांगेत चाललेले आहे. आणि मी कालही त्या दिंडी जिथे थांबली होती रात्री जेवण करायला आणि राहण्यासाठी मी तिथे होतो. तिथे त्यांनी बरोबर पद्धतशीरपणे सर्व व्यवस्था केली होती. व्यवस्था झाल्यानंतर सर्व साफसुथरं. आता तुम्ही बघाल तर तिथे कुठल्याही प्रकारची घाण नाही. एवढी स्वच्छता करून ठेवली आहे असं वाटणारच नाही की कोणती दिंडी इथून गेलेली आहे. आणि मी तिथे काही लोकांना विचारलं सुद्धा की ही दिंडी किती किलोमीटर पर्यंत जात आहे, काय जात आहे. तर त्यांनी कोणी सांगितलं मला 900-950 किलोमीटर पर्यंत जात आहे. तर मी एवढा विचार केला की हे लोक कसे 30-35-40 दिवस सतत चालणार, यांच्या पायात बळ कुठून येणार. तर मग तेव्हा मला लक्षात आलं की यांच्यासोबत त्यांच्या गुरूंची शक्ती सुद्धा चालत आहे. त्या कारणाने त्यांना बळ मिळत आहे, ताकद मिळत आहे. आणि असा भक्तीचा मार्ग मी म्हणतो सर्वांना लागायला पाहिजे. भक्तीचा छंद सर्वांना लागायला पाहिजे. स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी
माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया आता वसुंधरा पायी दिंडी बाजार मैदान शिरपूर तालुका देवळी जिल्हा वर्धा या ठिकाणी महाप्रसादासाठी थांबली आहे। या ठिकाणी पुरोहितांद्वारे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले। नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी यानंतर आरती संपन्न झाली। तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री वसव सोनाली रामरतन हारोडे। स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी श्री गुरुदेव, अशा पद्धतीने या वसुंधरा पायदिंडीचा आजच्या दिवशीचा पहिला सत्र आपण पाहिला। आता अल्पविश्रांतीनंतरचा प्रवास आपण पुढील सत्रात पाहूया। चला तर मग आपण भेटूया पुढील सत्रात। श्री गुरुदेव। स्वामी जय जय योगिया
निजवासी नाथ महंता तुझी योगी राया